बोलतायत जाऊयात. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 10 जागा लढवलेल्या होत्या. त्या 10 जागांपैकी 8 जागा हे घवघवीत यश महाराष्ट्राच्या जनतेने आमच्या पक्षाला आणि महाविकास आघाडीला दिलेला आहे. महाविकास आघाडीतील आमचे दुसरे सहकारी शिवसेना आणि काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेना आणि काँग्रेस पक्ष, त्याचबरोबर दोन्ही भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पक्षापैकी अनेक घटक आणि महाराष्ट्रातले वेगवेगळे सामाजिक काम कार्यरत असणाऱ्या संस्था या सगळ्यांनी या महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला होता. या निवडणुकीमध्ये सर्व पक्षांनी एकसंघपणाने काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास 30-31 जागा या महाविकास आघाडीच्या विचाराच्या आज विजयी झाल्याचं चित्र आपल्या सर्वांच्या समोर आलेलं आहे. आज पक्षाच्या या कार्यालयामध्ये महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने निवडून आलेले आमचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 8 उमेदवारांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं. त्यातील 2 उमेदवार सुप्रियाताई सुळे आणि निलेश लंके यांनी त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रम मतदारसंघात असल्यामुळे न येण्याची अनुमती मागितलेली होती आणि उरलेले 6 लोकसभेचे सदस्य नवनिर्वाचित आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मला त्यांना आपल्याला इंट्रोड्यूस करताना महाराष्ट्राला त्यांची ओळख आहेच, पण पक्ष कार्यालयात आमचे अधिकृत निवडून आलेले खासदार म्हणून आपल्यासमोर आणण्यात मला विशेष आनंद होतोय. आदरणीय पवार साहेबांनी अथक परिश्रम घेतले. या महाराष्ट्रभर आणि अगदी हरियाणापर्यंत जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी पवार साहेबांनी सभा घेतल्या आणि महाराष्ट्रात एकंदरीतच वातावरण पवार साहेबांच्या पुढाकाराने, उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने आणि राहुल गांधींच्या पुढाकारामुळे सकारात्मक झालं आणि त्यातून महाराष्ट्रात हा विजय प्राप्त झालेला आहे. मी आपल्या समोर या ठिकाणी सर्वप्रथम वर्धा लोकसभा मतदारसंघाचे आमचे उमेदवार निवडून आलेले खासदार अमर काळे साहेब यांचं स्वागत करतो. शिरूर लोकसभा शिरूर मतदारसंघातील खासदार जे सुरुवातीपासून महाराष्ट्रात आणि देशात चर्चेत राहिले निवडणूक सुरू झाल्यापासून आणि त्यांना पाडण्याचा विडा अनेकांनी उचललेला होता, हे डॉक्टर अमोल कोल्हे यांना आपल्या समोर पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करतो. तिसरे आमचे खासदार आणि जायंट किलर म्हणेन मी, ते बजरंग बाप्पा सोनवणे. आमच्या पक्षाला बजरंग बली पावला असं म्हणेन तर आवडीचं नाम आहे. त्या बजरंग बाप्पा सोनवणेंचं मी स्वागत करतो. महाराष्ट्रामध्ये बीड लोकसभा मतदारसंघ, महाराष्ट्रातल्या जनतेच्या विचाराला एक वेगळी कलाटणी देण्याचं काम आणि महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानाचा विचार आपण स्वीकारायलाच पाहिजे आणि पवार साहेबांच्या बरोबर आपण ठामपणाने उभं राहिलं पाहिजे, ही भूमिका महाराष्ट्रात अतिशय उघडपणाने आमचे नेते विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांनी घेतली आणि माढा लोकसभा मतदारसंघ आणि संपूर्ण परिसरात त्या एक वेगळं चित्र निर्माण झालं. ते धैर्यशील मोहिते पाटील
हे आज तिथं खासदार म्हणून निवडून आलेले आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो। त्याचबरोबर भिवंडी लोकसभा मतदारसंघ शेवटी आम्हाला मिळाला। ते सुरेश म्हात्रे बाळामामा ह्या नावाने लोकप्रिय आहेत, त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। त्यांना फार मोठा विजय मिळालाय, कारण त्यांच्या मतदारसंघातही तुतारी आणि पिपाणी याची गल्लत झालेली आहे, त्यामुळं मोठ्या मताधिक्यानं ते खरं म्हणजे विजयी झालेले आहेत। आणि महाराष्ट्राच्या आदिवासी मतदारसंघासाठी राखीव असणारा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी एक तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलंय करतोय आणि जो शिक्षक पेशातला आहे असे आमचे भास्करराव भगरे गुरुजी यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो। दिंडोरीकरांचे आणि नाशिककरांचे आभार मानले पाहिजेत की साधेपणाला त्यांनी जास्त मार्क दिले आणि सामान्य माणसाच्या हृदयापर्यंत सहजगत्या पोहोचू शकणारा हा आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा पवार साहेबांच्यावर निष्ठा ठेवून काम करणारा नेता आज त्या ठिकाणी लोकसभेत गेला। या 6 जणांचं स्वागत करतो। निलेश लंके आमचे 7वे खासदार आहेत, ते त्यांच्या मतदारसंघात आज कार्यक्रम होता आणि आजची भेट काल संध्याकाळी ठरली, त्यामुळे ते येऊ शकलेले नाहीत। अहमदनगर लोकसभा दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातनं त्यांचा मोठा विजय झालेला आहे। त्यांच्या विजयाची देखील महाराष्ट्रभर फार मोठी चर्चा आहे आणि धनशक्तीच्या विरोधी जनता कशी एकत्रित येऊन लढाई करू शकते याचा एक उत्तम आदर्श निलेश लंकेंच्या माध्यमातून आहे। आणि 8वे आमच्या उमेदवार ज्याच्याबद्दल देशभर चर्चा होती की सुप्रियाताई निवडून येणार का नाही, याच्याबद्दल सर्व चॅनेल हे डिबेट करायचे आणि त्या डिबेटमध्ये लोकसभा मतदारसंघ बारामतीचीच जवळपास चर्चा होती। त्या सुप्रियाताई आज इथे येऊ शकल्या नाहीत, कारण पूर्वनियोजित मतदारांचे आभार मानण्याचा त्यांचा कार्यक्रम असल्यामुळं त्या सुप्रियाताई देखील आज जरी नाही आल्या तरी त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो। मी आपणा सर्व पत्रकार मित्रांचे देखील आभार मानेन की या प्रवासामध्ये आपण आम्हा सगळ्यांना विशेष साथ दिली। आमच्यावर फारसा कधी अन्याय आपण होऊन दिला नाही। आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी फार चांगली मोलाची साथ दिली। आणि राष्ट्रवादीमध्ये काय चालले, आताही आपण बाहेर आमच्या सगळ्यांना विचारलं असेल की आमच्या पक्षात कोण येणार आहे, याची चिंता आमच्यापेक्षा आपल्या सर्वांना देखील विशेष आहे आणि त्यामुळं आपण आकडा विचारताय, मी त्याच्यावर सांगितलं आम्ही या विषयावर बोलणार नाही। आज दुसरं एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला फक्त सांगायचा आहे, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची एक्सटेंडेड वर्किंग कमिटीची नॅशनल वर्किंग कमिटीची मीटिंग ही 9 तारखेला दुपारी 3 वाजता YB चव्हाण सेंटरला होणार आहे। यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या इमारतीत होणार आहे। त्यात देशातले आमचे वेगवेगळ्या राज्यातले प्रतिनिधी आणि वर्किंग कमिटीमधले सदस्य त्या ठिकाणी त्या दिवशी हजर राहणार आहेत। आणि 10 तारखेला आपल्या सर्वांना माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आदरणीय पवार साहेबांनी केली आणि म्हणून या 10 जूनचं महत्त्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सर्वात जास्त आहे। आज त्या 10 जूनला येत्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं हा दरवर्षी साजरा केला जाणारा फाउंडेशन डे अतिशय दिमाखात आणि उत्स्फूर्तपणाने यंदा अहमदनगर शहरात आयोजित करण्याचं ठरलेलं आहे। अहमदनगर शहरात संध्याकाळी 5 वाजता अहमदनगरमध्ये स्वतः खुद्द शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत हा त्या ठिकाणी फाउंडेशन डेचा कार्यक्रम, जाहीर सभेचा कार्यक्रम हा त्या ठिकाणी होणार आहे।
त्याचंही निमंत्रण आपणा सर्वांना आहे। पुन्हा एकदा आपल्या सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मी आभार मानतो। आमचे 8ही खासदार लोकसभेमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नांची तड लावतील, संघर्ष करतील। महाराष्ट्रातल्या लोकांच्या समस्या, महागाई वाढती, जीएसटीची चुकीच्या पद्धतीनं अतिशय टोकाची कर आकारणी, या सगळ्याच गोष्टींवर प्रकाश पाडण्याचं आणि त्यासाठी जनतेच्या वतीनं संघर्ष करण्याचं काम आमचे लोकसभेत खासदार करतील। त्याचबरोबर मी आपल्याला सांगितलेलं होतं की एक्झिट पोलचे आकडे खरे नाहीत, त्यावर विश्वास ठेवू नका, कारण एक्झिट पोलचे आकडे हे शेअर मार्केट मॅनिप्युलेट करण्यासाठी वापरले जातात असा अर्थ आता निघायला लागलेला आहे। आणि मी त्या दिवशी कुणी बोलण्याच्या आधी आपल्याला सांगितलेलं की हे एक्झिट पोलचे आकडे हे देशातलं शेअर मार्केट हे फ्लक्च्युएट होतं, ते वाढत जातं, त्यात बरेच लोक आपला फायदा मिळवतात। मला याची तपशिलात माहिती मिळाल्यावर अधिक बोलेल, पण या एक्झिट पोलला काही अर्थ नाही। जनतेच्या मनात जे आहे तोच निर्णय जनतेनं दिला आणि 10 पैकी 8 म्हणजे 80% जागांवर पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येक वेळा दाखवलेला आहे की सगळ्यात मोठा स्ट्राईक रेट हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आहे। पवार साहेब ज्या बाजूने असतील त्या बाजूने हा स्ट्राईक रेट चांगला राहिलेला आहे आणि म्हणून 80% उमेदवार आमचे निवडून आले। याबद्दल मी महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानतो।